शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। उद्या 25 जुलै 2024 गुरुवार उद्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर राज्यातील काही भागांमध्ये मात्र उद्यापासून पावसाची विश्रांती असेल। तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता कालप्रमाणेच आणि आजप्रमाणेच उद्या देखील कोकणातील बहुतांश भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरार एकंदरीत सर्वच कोकणाच्या भागामध्ये उद्या देखील मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पहिलेचदा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगरच्या परिसरामध्ये उद्या ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। मात्र उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरातील उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल। मात्र तरी देखील उद्या रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उत्तर महाराष्ट्रात देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, मराठवाड्यात पहिलेचदा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहील। मात्र रात्री दरम्यान मराठवाड्यात देखील बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या रात्री झालेला पाहायला मिळेल। विदर्भात पहिलेचदा विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा उद्यापासून पुढील 2 दिवस देण्यात आला आहे। मात्र नागपूरच्या परिसरामध्ये उद्या मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो। पावसाचा जोर नागपूरच्या भागात जास्त राहील। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।